निंबर्गी शिवारात एसटी बसला डंपरने दिलेल्या धडकेत 5 प्रवासी जखमी। मंद्रुप पोलिसांची माहिती। सोलापूरहून तेलगावकडे निघालेल्या मुक्काम बसला समोरून येणाऱ्या डंपरने निंबर्गी शिवारात जोरदार धडक दिल्याने एसटी बसमधील 5 प्रवासी जखमी झाले आहेत। यात 1 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत। ही घटना गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता घडली। सोलापूरहून तेलगावाकडे निघालेल्या एसटी बसला डंपरने निंबर्गी शिवारात जोरात धडक दिल्याने 5 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे। एसटी बसमध्ये 27 प्रवासी घेऊन चालक विजय लोभे व वाहक प्रशांत जेठीथोर हे तेलगावाकडे निघाले होते। एसटी बस निंबर्गी शिवारात येताच निंबर्गीहून मंद्रुपकडे निघालेल्या डंपर त्याचा क्रमांक MS13 DQ 5496 ने विरुद्ध दिशेने येऊन एसटीला समोरून जोरात धडक दिली। या भीषण धडकेत एसटी बस थेट बाजूच्या शेतात उतरली तर डंपर उलट दिशेने फिरून उभारला। या भीषण धडकेत बाबासाहेब कदम वय वर्ष 35 राहणार भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर यांच्या डोक्याला जबर मार लागला तर MS सुतार वय वर्ष 62 SK सुतार वय वर्ष 80 राहणार तेलगाव NC चौगुले वय वर्ष 42 राहणार विंचूर SM जोडमोटे वय वर्ष 38 राहणार मंद्रुप हे किरकोळ जखमी झाले आहेत। बस चालक विजय लोबे वय वर्ष 52 यांच्या हाताला जबर मार लागला आहे तर डंपरचा चालक परशुराम बगले हाही जखमी झाला आहे। सदर अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, फौजदार संदीप काशीद, सुनंद स्वामी, पोलीस हवालदार प्रमोद आसादे, पोलीस हवालदार संदीप काळे, महांतेश मुळजे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी दुपारी 1 वाजता मंद्रुप पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे।